Hello friends, I am Bussari Vishwas Maruti, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shiogaon. Today we will start with our syllabus of hospital and clinical pharmacy. So, first topic, this subject is hospital. In this hospital, we will study the following things, including definition of hospital, then function of hospital, classification of hospital, and last point, organization of hospital. So, first point, definition of hospital. It is a complex organization utilizing specialized scientific equipment and functioning through a team of trained staff to educate the problem of modern medical science. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ हॉस्पिटल काय आहे तर इट इज अ कॉम्प्लेक्स ऑफ ऑर्गनायझेशन. काय आहे ते कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन आहे. त्यामध्ये काय युटिलाइज केलं जातं तर स्पेशलाइज सायंटिफिक इक्विपमेंट्स, त्याचबरोबर फंक्शनिंग थ्रू टीम ऑफ ट्रेन स्टाफ. फंक्शनिंग कशी केली जाते तर टीम असते ट्रेन स्टाफची आणि टू एज्युकेट द प्रॉब्लेम ऑफ मॉडर्न मेडिकल सायन्स. मग डेफिनेशन काय तर इट्स कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन युटिलायझिंग स्पेशलाइज सायंटिफिक इक्विपमेंट्सचा वापर करून फंक्शनिंग थ्रू अ टीम ऑफ ट्रेन स्टाफ टू एज्युकेट द प्रॉब्लेम ऑफ मॉडर्न मेडिकल सायन्स. और डेफिनेशन आहे इट इज अन कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन with a specific aim of restoration and maintenance of good health. Then next one बघायचं आपल्याला त्यामध्ये function of hospital. First function patient care, second one immunization, third one counseling and patient advice, fourth one coordination, fifth one rehabilitation, next research, next one education and training, and last one is workshop and seminar. So let's see one by one. We will discuss the function of hospital. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं फंक्शन पाहूया, पेशंट केअर. इन पेशंट केअर इट इन्क्लूड्स सक्सेस फॉर द डायग्नोसिस, प्रॉफिलॅक्सिस अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीज टू द पेशंट. देन नेक्स्ट फंक्शन ह्युमनायझेशन मीन्स और इन मराठी लसीकरण. इट हेल्प्स टू प्रिव्हेंट द डिसीज. इम्युनायझेशन काय करतं तर डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी मदत करतं. देन स्मॉल युनिट इज रन इन ॲन OPD सेक्शन. इम्युनायझेशन हे एक प्रकारचं स्मॉल युनिट आहे आणि ते कुठं कार्यरत असतं किंवा कुठं कार्यरत असतं तर OPD सेक्शनमध्ये. OPD मीन्स आउट पेशंट डिपार्टमेंट. OPD सेक्शनमध्ये स्मॉल युनिट कार्यरत असतं, ते म्हणजे आपलं इम्युनायझेशन. व्हेअर चिल्ड्रन आर इम्युनाइज बाय गिविंग डिफरंट वॅक्सिन लाईक BCG वॅक्सिन, पोलिओ वॅक्सिन, देन हेपॅटायटिस अँड स्मॉल पॉक्स. इम्युनायझेशन इट इज अ स्मॉल युनिट्स रन बाय द OPD सेक्शन. त्यानंतर इम्युनायझेशन कशासाठी यूज केलं जातं तर प्रिव्हेंट द
डिसीज अँड कोणाला दिलं जातं तर छोट्याल्या चिल्ड्रन्सला दिलं जातं. इम्युनाइज बाय गिविंग द डिफरंट व्हॅक्सिन. विविध प्रकारचे व्हॅक्सिन्स देऊन इम्युनाइज केलं जातं. कोणासाठी तर चिल्ड्रनसाठी, लाईक द BCG व्हॅक्सिन, पोलिओ, हेपॅटायटिस अँड स्मॉल पॉक्स. देन थर्ड फंक्शन, काउन्सिलिंग अँड पेशंट ॲडवाईस. हॉस्पिटल आल्यानंतर पेशंटची प्रॉपर काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पेशंटला योग्य ती ॲडवाईस हे देणंही गरजेचं आहे. मग काउन्सिलिंग अँड पेशंट ॲडवाईस यामध्ये ह्या फंक्शनमध्ये काय सांगितलं आहे तर इट इज अ मॉडर्न कन्सेप्ट ॲडॉप्टेड इन बिग हॉस्पिटल. हे काय आहे, पेशंट काउन्सिलिंग अँड ॲडवाईस इट इज अ मॉडर्न कन्सेप्ट. हे एक मॉडर्न कन्सेप्ट आहे. कुठे ॲडॉप्ट केली जाते तर बिग हॉस्पिटल फॉर वेल बिंग ऑफ पेशंट्स. ड्युरिंग दिस काउन्सिलिंग सेशन pharmacists educate people on communicable disease, epidermis and family welfare. Then next function, coordination. In the coordination, especially hospital that run under the control of government act as interlinks between the health policies and general public. The district hospital deal with urban and primary health centers. Then next one function, rehabilitation. This facility is provided to drug addicts, chronic alcoholics and psychiatric patient. रिहॅबिलिटेशन जे फंक्शन आपण स्टडी करत आहोत ती रिहॅबिलिटेशनची फॅसिलिटी ही कोणाला प्रोव्हाइड केली जाते तर ड्रग ॲडिक्ट जो पर्सन असेल, त्यानंतर क्रोनिक अल्कोहोलिझम किंवा अल्कोहोल घेणारा पर्सन असेल, सायकियाट्रिक पेशंट असेल, त्याच्यासाठी स्पेसिफिक थेरपी अँड सपोर्टिव्ह मेजर्स लाईक दॅट योगा अँड ॲडवाईस रिहॅबिलिटेशन या फंक्शनमध्ये सांगितले जाते. देन रिसर्च इन दिस शुड बी व्हायटल फंक्शन ऑफ हॉस्पिटल. रिसर्च हे IMP किंवा इम्पॉर्टंट फंक्शन आहे हॉस्पिटलमधील. टू कंट्रीब्यूट द ॲडव्हान्समेंट ऑफ मेडिकल नॉलेज अगेन डिसीज. त्यामध्ये काय केलं जातं रिसर्चमध्ये तर त्यामध्ये हॉस्पिटल हे भाग घेतं. कशामध्ये तर ॲडव्हान्समेंट मेडिकल नॉलेज डिसीज त्याच्यामध्ये कंट्रीब्यूट होतं. देन इम्प्लिमेंट ऑफ हॉस्पिटल सर्व्हिसेस इन ऑर्डर टू गिव्ह बेटर पेशंट केअर. एक्झाम्पल इफ includes new diagnostic procedure and techniques. Example, it includes new diagnostic procedure and techniques. Then educational training. Next function, educational training. This facility particularly for medical student, pharmacist, nursing staff, medical technologists and allied health professionals to fulfill their curricular requirement. एज्युकेशनल ट्रेनिंगमध्ये काय सांगितलं, ही फॅसिलिटी कोणाला दिली जाते तर पर्टिक्युलरली फॉर मेडिकल स्टुडंट, त्यानंतर फार्मासिस्ट असेल, त्यानंतर नर्सिंग स्टाफ असेल, मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट असेल किंवा हेल्थ प्रोफेशनल असेल. Then last function, workshop and seminar. Such activity is arranged periodically at level conference or in the hospital to furnish to know the details of recent studies
or as a syndrome like a SARS. SARS, long form of SARS, serves acute respiratory syndrome. विद्यार्थी मित्रांनो, हे बघितले आपण पूर्ण फंक्शन ऑफ किंवा हॉस्पिटलचे फंक्शन आपण या ठिकाणी स्टडी केले. त्यामध्ये फर्स्ट फंक्शन पाहिलं आपण पेशंट केअर. पेशंट केअरमध्ये कशा पद्धतीने पेशंटची केअर केली जाते, डायग्नोस केलं जातं, ट्रीटमेंट केलं जातं डिसीजला. त्यानंतर इम्युनायझेशन. इम्युनायझेशन म्हणजे इन मराठी शॉर्ट लसीकरण. काय केलं जातं तर लसीकरणामुळे प्रिव्हेन्शन केलं जातं कशाचं, डिसीजचं. कशाच्या अंतर्गत येतं तर स्मॉल युनिट इज रन इन अँड OPD सेक्शन where children are immunized by giving the different vaccine like a BCG vaccine, polio vaccine, hepatitis and smallpox. Then next function पाहिलं counseling and patient advice. यामध्ये काय बघितलं तर इट इज अ मॉडर्न कन्सेप्ट adopted बिग हॉस्पिटल. मॉडर्न कन्सेप्ट आहे. कुठे ॲडॉप्ट केली जाते? बिग हॉस्पिटलमध्ये. कशासाठी तर वेलबिंग ऑफ पेशंट्स. सपोज जनरल करंटचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर COVID-19 पेशंटला त्याबद्दल व्यवस्थित काउन्सिलिंग करणं पण गरजेचं आहे आणि पेशंट ॲडवाईस देणं पण गरजेचं आहे. त्यामुळे सेकंड फंक्शन काय आहे? काउन्सिलिंग अँड पेशंट ॲडवायसेस. देन नेक्स्ट फंक्शन पाहिलं आपण हॉस्पिटलमधील कोऑर्डिनेशन. Then next one, rehabilitation. In the rehabilitation, this facility is provided to drug addicts पर्सनसाठी ही फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. त्याचबरोबर क्रोनिक अल्कोहोलिक्स, सायकॅट्रिक्स पेशंट बाय स्पेसिफिक थेरपी अँड सपोर्टिव्ह मेजर लाईक योगा अँड ॲडवाईस. नेक्स्ट फंक्शन स्टडी केलं रिसर्च. एक्झाम्पल रिसर्च includes new diagnostic procedure and technique. Next, educational training, and last function workshop and seminar. Then next one, very important point, classification of hospital. There are number of criteria by which the hospital could be classified. They could be clinical and non-clinical oriented. क्लासिफिकेशन हॉस्पिटल त्यामध्ये त्याचे दोन मेन टाईप पडतात किंवा दोन मेन क्लासमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्यामध्ये आहे क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल आणि नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. त्यामधील फर्स्ट स्टडी करूया आपण क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. मग क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल is classified on a different basis. Clinical oriented hospital, it is again subdivided or classified. कशाबरोबर क्लासिफाईड केलेलं आहे क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. कशा पद्धतीनं तर ऑन देअर बेसिस, डिफरंट बेसिसवरती ते क्लासिफाय केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप on the basis of ZAIIMS New Delhi. Next type of medicine used to cure the disease. Third class on the basis of anatomy and physiology. Fourth one on the basis of type of patients. Fifth one on the basis of disease. आणि लास्ट वन ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट पाहतोय आपण क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. इट इज सबडिवाइडेड और क्लासिफाइड फॉलोइंग टाइप्स. फर्स्ट टाइप ऑन द बेसिस ऑफ ZAIIMS न्यू दिल्ली. देन नेक्स्ट सब क्लास टाइप ऑफ मेडिसिन यूज टू cure the disease. मग टाइप ऑफ मेडिसिन यूज और ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ मेडिसिन यूज टू क्युअर द डिसीज. ह्या टाईपमध्ये
Under this class included ॲलोपॅथिक हॉस्पिटल, त्यामध्ये काय इन्क्लूड आहे तर ॲलोपॅथिक हॉस्पिटल, देन आयुर्वेदिक हॉस्पिटल, नेक्स्ट वन सिद्धा अँड युनानी हॉस्पिटल, होमिओपॅथिक हॉस्पिटल and last one physiotherapy hospital. Then next class on the basis of anatomy and physiology. And on the basis of anatomy and physiology ह्या क्लासच्या अंडर काय येतं तर ENT हॉस्पिटल, ENT हॉस्पिटल, नेक्स्ट वन कार्डियाक सेंटर, नेक्स्ट वन eye hospital, next one kidney hospital, next orthopedic hospital and last one neurological hospital. थर्ड क्लास पाहत होता आपण क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटलमधील ऑन द बेसिस ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीच्या अंतर्गत येणारे, त्यामध्ये ENT हॉस्पिटल, कार्डियाक सेंटर, आय हॉस्पिटल, किडनी हॉस्पिटल, ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल. देन फोर्थ क्लास ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ पेशंट, फोर्थ क्लास ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ पेशंट. अंडर दिस क्लास इन्क्लूड ह्या क्लासच्या अंडर फर्स्ट आहे जनरल हॉस्पिटल, सेकंड वन गायनेकोलॉजी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल, third one pediatrics hospital, fourth one accident hospital and last one rehabilitation center. Then next class on the basis of disease. Under this class included on the basis of disease क्लासच्या अंतर्गत काय येतं तर कॅन्सर हॉस्पिटल, TB hospital, TB means tuberculosis hospital, then third one leprosy hospital, fourth one diabetes hospital. Then next class on the basis of objective. On the basis of objective, it is further subdivided into three types. First, general hospital, second one specialized hospital, third one टीचिंग अँड रिसर्च हॉस्पिटल. आपण जो क्लास पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो, ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह, ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह हा क्लास 3 सब क्लासमध्ये डिव्हाइड केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे जनरल हॉस्पिटल. जनरल हॉस्पिटलचे एक्झाम्पल आहे PHC म्युनिसिपॅलिटी हॉस्पिटल. त्याच्यानंतर सेकंड जो पाहिला आपण ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह, त्यामध्ये आहे स्पेशियल हॉस्पिटल. स्पेशियल हॉस्पिटलचं एक्झाम्पल आहे कॅन्सर हॉस्पिटल, TB हॉस्पिटल अँड डेंटल. त्यानंतर लास्ट वनचा जो क्लास आहे टीचिंग अँड रिसर्च हॉस्पिटल. टीचिंग अँड रिसर्च हॉस्पिटल एक्झाम्पल AIIMS न्यू दिल्ली. देन नेक्स्ट मेन क्लास ऑफ हॉस्पिटल नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल or these type of hospital are run under the control of various body. नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल हा जो दुसरा मेन टाईप आहे कशाचा तर क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल. फर्स्ट बघितलं आपण क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल, त्याचे 2 मेन टाईप. त्यामध्ये फर्स्ट आहे क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल, सेकंड नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. त्यामधील आपण फर्स्ट स्टडी केला क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. आता आपण पाहूया नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. तर नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटलमध्ये काय सांगितलेलं आहे, दिस टाईप ऑफ हॉस्पिटल रन अंडर द कंट्रोल ऑफ व्हेरियस बॉडीज, कॉस्ट, बेड साइज अँड आर क्लासिफाईड ॲज फॉलोइंग.
क्लास. नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल हे पुढील सब क्लासमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्याच्यामध्ये मेन 4 टाईप आहेत नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटलमधील. फर्स्ट आहे ओनरशिप बेसिस, सेकंड आहे ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट, थर्ड वन आहे ऑन द बेसिस ऑफ बेड साइज, आणि नेक्स्ट अँड लास्ट हॉस्पिटल अटॅच टू मेडिकल कॉलेजेस. Second main type, non-clinical oriented hospital. Again, it is further subdivided into 4 class. First, ownership basis. Next one, on the basis of cost. Next one, bed size. And last one, hospital attached to medical colleges. First पाहूया आपण त्यामधील on the or ownership basis. Ownership basis hospital is further divided by following subclass. Ownership basis hospital हे परत त्याच्या सबक्लासमध्ये फर्दर डिवायडेशन त्याचं झालेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट क्लास आहे ओनरशिप बेसिसचा. फर्स्ट सब क्लास आहे कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. कोण कंट्रोल करतं हे तर कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. अंडर दिस क्लास इन्क्लुडेड कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर कुठले कुठले हॉस्पिटल येतात त्याचे एक्झाम्पल आहे मिलिटरी हॉस्पिटल, सेकंड आहे रेल्वे हॉस्पिटल, देन थर्ड वन आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स न्यू दिल्ली, फोर्थ वन आहे JIPMER हॉस्पिटल पॉंडिचेरी. आपण फर्स्ट बघितला ओनरशिप बेसिस. ओनरशिप बेसिस अगेन सब डिवाइडेड इंटू फॉलोइंग क्लास. फर्स्ट क्लास कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. इन दिस क्लास और अंडर दिस क्लास included first military hospital, second railway hospital, third one all India Institute of Medical Science New Delhi, fourth one JIPMER Hospital Pondicherry. Then next subclass control by state government. कशाच्या कंट्रोलमध्ये असतात तर स्टेट गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असतात. अंडर धिस क्लास इन्क्लुडेड कंट्रोल बाय स्टेट गव्हर्नमेंट. अंडर धिस क्लास इन्क्लुडेड फर्स्ट JJ हॉस्पिटल मुंबई, JJ हॉस्पिटल मुंबई, सेकंड ससन हॉस्पिटल पुणे, थर्ड वन घाटी हॉस्पिटल औरंगाबाद, फोर्थ वन ESI हॉस्पिटल मुलुंड, फिफ्थ वन विक्टोरिया हॉस्पिटल बेंगलुरु, स्टेनले हॉस्पिटल चेन्नई, अँड लास्ट वन सिव्हिल हॉस्पिटल जळगाव. स्टेट गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असलेले हॉस्पिटल त्यामध्ये फर्स्ट आहे JJ हॉस्पिटल कुठे मुंबई, ससन हॉस्पिटल पुणे, घाटी हॉस्पिटल औरंगाबाद, ESI हॉस्पिटल मुलुंड मुंबई रिजन, विक्टोरिया हॉस्पिटल बेंगलुरु, स्टेनले हॉस्पिटल चेन्नई, आणि लास्ट वन आहे सिव्हिल हॉस्पिटल जळगाव. थर्ड क्लास आहे ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप कंट्रोल बाय कॉर्पोरेशन और म्युनिसिपॅलिटी. अंडर दिस क्लास BMC हॉस्पिटल सियॉन मुंबई कंट्रोल बाय कॉर्पोरेशन और म्युनिसिपॅलिटीच्या अंडर जे हॉस्पिटल येतात त्यामध्ये फर्स्ट आहे BMC हॉस्पिटल सियॉन मुंबई, KEM हॉस्पिटल पॅरेल मुंबई, कॉपर हॉस्पिटल विलेपार्ले मुंबई, अँड लास्ट वन भगवती हॉस्पिटल मुंबई. नेक्स्ट क्लास प्रायव्हेट ट्रस्ट हॉस्पिटल. अंडर दिस क्लास इन्क्लूड प्रायव्हेट ट्रस्ट हॉस्पिटलच्या अंडर कोणते कुठल्या पद्धतीचे हॉस्पिटल येतात तर बॉम्बे हॉस्पिटल मरीन लाईन्स मुंबई, सेकंड वन
जसलोक हॉस्पिटल मुंबई. थर्ड वन राजस्थान हॉस्पिटल अहमदाबाद. and last one Jindal Hospital Bangalore. The next one or next subclass run by religious body. Run by religious body under this class include first Hindu Mission Hospital Chennai, second Al Amin Hospital Bangalore, third one Christian Medical College Vellore, and last one Meenakshi Mission Hospital Madurai. रन बाय रिलिजियस बॉडीच्या अंडर येणारे हॉस्पिटल हिंदू मिशन हॉस्पिटल कुठे तर चेन्नई. नेक्स्ट एक्झाम्पल अल अमीन हॉस्पिटल बेंगलुरू, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेलोरे अँड लास्ट मीनाक्षी मिशन हॉस्पिटल मदुराई. देन नेक्स्ट क्लास पब्लिक लिमिटेड कंपनी हॉस्पिटल. अंडर दिस क्लास included first Wakad Hospital Bangalore, second one Apollo Hospital Chennai, third one HMT Hospital हैदराबाद. पब्लिक लिमिटेड कंपनी हॉस्पिटलच्या अंतर्गत येणारे हॉस्पिटल त्यामध्ये फर्स्ट पाहिलं आपण वकाड हॉस्पिटल बेंगलुरू, नेक्स्ट वन अपोलो हॉस्पिटल चेन्नई, थर्ड वन HMT हॉस्पिटल हैदराबाद. नेक्स्ट वन private clinics or nursing homes. Such clinics are owned by individual doctors or group of doctors in towns or big cities and serve for 24 hours. Private clinics or nursing home हे कोणाच्या मालकीचे असतात तर इंडिव्हिज्युअल डॉक्टर और ग्रुप ऑफ डॉक्टर्स कुठे असतात तर टाउनमध्ये और बिग सिटीजमध्ये 24 आवर्स ते सेवा पुरवत असतात. देन नेक्स्ट मेन टाइप ऑफ नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल और नेक्स्ट सब क्लास ऑफ नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. देन ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट. पहिला क्लास बघितला ओनरशिप बेसिस. नेक्स्ट क्लास पाहतोय आपण ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट. ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट इट इज फर्दर डिवायडेड इंटू फॉलोइंग 3 टाइप्स. ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट हा क्लास पुन्हा 3 सब क्लासमध्ये डिव्हाइड केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट क्लास आहे कॉस्टली हॉस्पिटल, सेकंड आहे लो बजेट हॉस्पिटल, थर्ड आहे फ्री और कन्व्हेन्शनल कॉस्ट हॉस्पिटल. त्यामध्ये फर्स्ट काय आहे तर कॉस्टली हॉस्पिटल. मग एक्झाम्पल ऑफ कॉस्टली हॉस्पिटल ब्रिज कँडी हॉस्पिटल अँड जसलोक हॉस्पिटल. सेकंड वन लो बजेट हॉस्पिटल. Example of low budget hospital civil and corporation hospital. Last one or last class of on the basis of cost free or conventional cost hospital. Example Manilal Kantilal Hospital Ahmedabad. सेकंड क्लास पाहिला आहे आपण नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटलमधील ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट. ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट हा क्लास पुन्हा 3 क्लासमध्ये डिव्हाइड केलेला आहे. त्यामध्ये आहे फर्स्ट क्लास कॉस्टली हॉस्पिटल. मग कॉस्टली हॉस्पिटलचं एक्झाम्पल आहे ब्रिज कँडी आणि जसलोक हॉस्पिटल. देन सेकंड क्लास आहे लो बजेट हॉस्पिटल. लो बजेट हॉस्पिटलचं उदाहरण किंवा एक्झाम्पल आहे सिव्हिल अँड कॉर्पोरेशन हॉस्पिटल. थर्ड क्लास आहे फ्री कन्व्हेन्शनल कॉस्ट हॉस्पिटल. त्याचं
एक्झाम्पल आहे मणिलाल कांतीलाल हॉस्पिटल अहमदाबाद. Then third main class of or third subclass of non-clinical oriented hospital on the basis of bed size. On the basis of bed size, it is again subdivided into four types. First type, large hospital. Second, medium hospital. Third one, small hospital. And last one, very small hospital. Very small hospital. First, we will discuss the first type, large hospital. In the large hospital, bed size is more than 1000. लार्ज हॉस्पिटलमध्ये बेड साईज ही 1000 बेडपेक्षा जास्त असते. मग एक्झाम्पल ऑफ लार्ज हॉस्पिटल, जे हॉस्पिटल अँड KEM हॉस्पिटल. नेक्स्ट आहे मीडियम हॉस्पिटल. मीडियम हॉस्पिटल बेड साईज इज इन बिटवीन 500 to 1000. बेड साईज किती असते तर 500 ते 1000च्या दरम्यान असते. देन एक्झाम्पल जसलोक हॉस्पिटल अँड बॉम्बे हॉस्पिटल. थर्ड टाईप आहे स्मॉल हॉस्पिटल. स्मॉल हॉस्पिटलची बेड साईज किती असते तर द बेड साईज लाईज इन द रेंज ऑफ 500 to 1000. कितीच्या रेंजमध्ये असते तर 500 ते 100च्या. एक्झाम्पल ब्रिच कँडी हॉस्पिटल. अँड लास्ट क्लास ऑन द बेसिस ऑफ बेड साईज व्हेरी स्मॉल हॉस्पिटल. द बेड साईज इज लेस दॅन 100. बेड साईज किती असते व्हेरी स्मॉल हॉस्पिटलमधील लेस दॅन 100. एक्झाम्पल म्युनिसिपल हॉस्पिटल अँड प्रायव्हेट क्लिनिक्स. एक्झाम्पल काय म्युनिसिपल हॉस्पिटल आणि प्रायव्हेट क्लिनिक्स. देन नेक्स्ट मेन टाईप और मेन क्लास हॉस्पिटल अटॅच टू मेडिकल कॉलेजेस. हॉस्पिटल अटॅच असतात मेडिकल कॉलेजेसला. एक्झाम्पल आहे प्रवरा मेडिकल कॉलेज अँड भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजेस. एक्झाम्पल आहे प्रवरा मेडिकल कॉलेजेस अँड भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजेस. तर हे आपण पूर्ण पाहिलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल. क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटलमध्ये आपण मेनली पाहिले क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल फर्स्ट क्लास अँड नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. देन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल हे सब डिवायडेड, त्याचे सब क्लास पाहिले आपण ऑन द बेसिस ऑफ ZAIIM. यस. देन त्यामध्ये सेकंड वन बघितलं ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ मेडिसिन. त्यामध्ये पाहिलं ॲलोपॅथिक हॉस्पिटल, आयुर्वेदिक हॉस्पिटल, सिद्धा अँड युनानी हॉस्पिटल, होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड लास्ट वन फिजिओथेरपी सेंटर. नेक्स्ट वन पाहिलं ऑन द बेसिस ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. अंडर दिस क्लास इन्क्लुडेड ENT हॉस्पिटल, कार्डियक सेंटर, आय हॉस्पिटल, किडनी हॉस्पिटल, ऑर्थोपेडिक हॉस्पिटल अँड न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल. नेक्स्ट वन ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ पेशंट. अंडर दिस क्लास जनरल हॉस्पिटल, गायनोकॉलॉजी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल, पेडियाट्रिक्स हॉस्पिटल, ॲक्सिडेंट हॉस्पिटल आणि अँड लास्ट वन रिहॅबिलिटेशन सेंटर. देन नेक्स्ट वन ऑन द बेसिस ऑफ डिसीज. ऑन द बेसिस ऑफ डिसीजच्या अंतर्गत कॅन्सर हॉस्पिटल, TB हॉस्पिटल, लेप्रेसी हॉस्पिटल अँड लास्ट वन डायबेट्स हॉस्पिटल. नेक्स्ट वन ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह. ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये आपण पाहिलं
की it is again divided into three types. First, general hospital, example PHC, municipality. Second one, special hospital, cancer hospital, TB hospital and dental. Third one, teaching and research hospital. Example, teaching and research hospital, AIIMES, New Delhi. Then next one, main class पाहिला आपण नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल. नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटल, इट इज अगेन सब डिवाइडेड इंटू 4 टाइप्स. त्यामध्ये पाहिलं ओनरशिप बेसिस, नेक्स्ट असेल ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट, नेक्स्ट असेल बेड साईज अँड नेक्स्ट वन हॉस्पिटल अटॅच टू मेडिकल कॉलेज. त्यामध्ये फर्स्ट पाहिलं आपण ओनरशिप बेसिस अगेन सब डिवाइडेड इंटू फॉलोइंग टाइप्स. त्यामध्ये फर्स्ट बघितलं आपण कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, एक्झाम्पल मिलिटरी हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल. देन नेक्स्ट वन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, न्यू दिल्ली. देन JIPMER हॉस्पिटल, पॉंडिचेरी. देन नेक्स्ट सब टाईप पाहिला आपण त्याचा कंट्रोल बाय स्टेट गव्हर्नमेंट, एक्झाम्पल JJ हॉस्पिटल, ससन हॉस्पिटल, घाटी हॉस्पिटल. Then third one, control by corporation or municipality, BMC Hospital C on Mumbai, KEM Hospital, Parel Mumbai, Cooper Hospital, Ville Parle Mumbai. Then next one, private trust hospital, example Bombay Hospital, Cheslok Hospital. Then Rajasthan Hospital, where Ahmedabad. Then run by a religious body, example of run by a religious body, Hindu Mission Hospital, Chennai, Al Amin Hospital, Bangalore, Christian Medical Colleges, Vellore. The next type, public limited company hospital, Wakad Hospital, Bangalore, Apollo Hospital, Chennai, HMT Hospital, Hyderabad. And last one, private clinics and nursing home. Then next main type, on the basis of cost. On the basis of cost मध्ये आपण पाहिलं की इट इज फर्दर सबडिवायडेड इंटू 3 टाईप. त्याचं फर्दर डिव्हायडेशन 3 टाईपमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कॉस्टली, एक्झाम्पल ब्रिज कँडी हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल. सेकंड आहे लो बजेट हॉस्पिटल, example civil and corporation hospital. And last one, free or conventional cost hospital, example Manilal Kantilal Hospital, Ahmedabad. Then next class आहे नॉन क्लिनिकल ओरिएंटेड हॉस्पिटलचा आपण पाहिलेला. ऑन द बेसिस ऑफ बेड साईज, हॉस्पिटलच्या बेडच्या साईजवरून किंवा बेडच्या संख्येवरून त्याचे क्लास पडलेले आहेत. त्यामध्ये लार्ज हॉस्पिटल, बेड साईज आहे मोर दॅन 1000, एक्झाम्पल ऑफ लार्ज हॉस्पिटल JJ हॉस्पिटल अँड KEM हॉस्पिटल. नेक्स्ट वन आहे मीडियम हॉस्पिटल, तिची बेडची साईज आहे बिटवीन 500 to 1000 बेड. Example Jaslok and Bombay Hospital. Third one, small hospital. The bed size lies in the range of 500 to 100. Example Bridge Candy Hospital. And last one, on the basis of bed size, very small hospital. The bed size is less than 100. Example municipal hospital and private clinics. Then last class, hospital attached to medical colleges, example of Pravara Medical College and Bharati Vidyapit colleges. हे सर्व आपण पाहिलं आहे क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटलमध्ये, त्याचे क्लास, सब क्लास अँड एक्झाम्पल. तर पुढे स्टडी करणार आहोत आपण
organization of hospital. Hospital are complex institution. काय आहे? Complex institution dealing with not only the patient care. यामध्ये काय केलं जातं? Not only the patient care घेतली जाते, but also involves in R&D and professional education. R&D means research and development and professional education. It is or hospital are the complex institution dealing with not only patient care but also involved in R&D and professional education. Their main objective is to provide the quality of health. Main objective काय आहे तर to provide quality health care. Then, like an industry, hospital is an unique place where patients of all ages and background interact with physician, therapist, pharmacist, nurses, pathologist, administrator. Like an industry, hospital is an unique place where patients of all ages and background interact with, where physicians, therapists, pharmacists, nurses, pathologists, and administrator. Therefore, the organization structures depends upon the activities going to around the patient. Then next, the organization and management of hospital. Organization and management of a hospital differs based on the type of hospital. हॉस्पिटल ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंट ऑफ हॉस्पिटल हे डिफरंट असू शकतात किंवा बेस्ड ऑन टाईप ऑफ हॉस्पिटल असू शकतात. त्याच्या हॉस्पिटलच्या टाईपनुसार त्याचं ऑर्गनायझेशन, त्याच्या ऑर्गनायझेशनची रचना केलेली असू शकते. ठीक आहे. ऑन द ओनरशिप अँड कंट्रोल ऑफ हॉस्पिटल. सपोज इन केस ऑफ स्मॉलर हॉस्पिटल, जर आपण स्मॉलर हॉस्पिटल घेतलं, देर आर फ्यूअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट्स. इन केस स्मॉलर हॉस्पिटलमध्ये काय असतं, देअर आर फ्यूअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट्स और असिस्टंट डायरेक्टर्स व्हेअर ॲज इन लार्ज हॉस्पिटल. स्मॉलर हॉस्पिटलमध्ये काय असतं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट असतात आणि लार्जर हॉस्पिटलमध्ये असिस्टंट डायरेक्टर्स व्हेअर ॲज इन लार्ज हॉस्पिटल. लार्ज हॉस्पिटलमध्ये काय असतात, असिस्टंट डायरेक्टर असतात. देन the general areas of clinical and administrative services may be subdivided in units. The corporation and the board of trustees segment of organization is standard for all private hospitals. The government hospital usually have board of trustees. Government hospital म्हणजे काय असतं, usually board of trustees but no corporate body. Corporate body नसते. A representative organization chart of hospital is shown in your slide. Organization chart, flow chart कसा दिलेला आहे तर गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन, ट्रस्टीज और बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. काय गव्हर्निंग बॉडी. देन नेक्स्ट वन आहे डीन और एग्जीक्यूटिव डायरेक्टर and or chairman, administrative body. Then head of department, it is further subdivided clinical services and administrative services. Clinical services again त्याच्यामध्ये क्लिनिकल सर्व्हिसेसमध्ये काय काय येतं तर मेडिसिन, देन सर्जरी, देन फार्मसी, देन नर्सिंग, देन डायटरी, देन पॅथॉलॉजी अँड रेडिओलॉजी. नेक्स्ट वन आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये काय लिगल अस्पेक्ट, फायनान्स,
maintenance and transport. Thank you.